नमस्कार मित्रांनो. कधीकधी नात्यांमध्ये प्रेम नसतं, फक्त अहंकार असतो. आणि जेव्हा हा अहंकार एका बापाच्या सत्तेला भिडतो, तेव्हा समोर उभी राहते त्याचीच मुलगी. आजची गोष्ट आहे एका अशा नात्याची, जिथे पैशाने सगळं मिळालं, पण प्रेम मात्र कधीच मिळालं नाही. सोनाली, जिने आजपर्यंत सगळं सहन केलं, पण आज ती शांत बसणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर सुनीत सिंग, ज्यांच्यासाठी नात्यांपेक्षा त्यांची इमेज जास्त महत्त्वाची आहे. आज होणार आहे एक जबरदस्त टक्कर, अहंकार विरुद्ध स्वाभिमान. तर चला पाहूया दिलकशी भाग 49. हाऊ डेअर यू रिफ्यूज मी व्हेन आय इन्व्हाइट यू ऑन फ्रायडे. आज ठरल्याप्रमाणे सोनाली ब्रेकफास्टच्या टाईमला तिच्या वडिलांना म्हणजेच मिस्टर सुनीत सिंग यांना भेटायला त्यांच्या घरी आली होती. तिला ब्रेकफास्ट टेबलजवळ उभं असलेलं बघत ते तिच्यावर ओरडत म्हणाले. तसं तिच्या डोळ्यात हलकंच पाणी तरळलं, पण ते तिने मोठ्या चतुराईने तसंच परत पलटवलं. मुलगी घरी आल्यावर वडील प्रेमाने तिची विचारपूस करतील, तिला जवळ घेतील, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतील. या सर्व अपेक्षा तिने तिच्या आईवडिलांकडून फार पूर्वीच सोडून दिल्या होत्या. तिने एक नजर आजूबाजूला फिरवून तिची आई कुठे दिसते आहे का ते बघण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीप्रमाणे आजही तिची आई तिला कुठेच दिसली नाही. तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ना, तिने मुद्दाम त्यांच्या पहिल्या प्रश्नाला इग्नोर करत म्हटलं. तसं त्यांना अजूनच राग आला. त्यांनी त्यांच्या हातातला चमचा जोरात खाली फेकला आणि उठून उभे राहत तिला म्हणाले, बघतो आहे दिवसेंदिवस फार बोलायला लागली आहेस. एवढी हिंमत कशी आली ग तुझ्यात? आता चुपचाप तुझ्या खोलीत जायचं आणि जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर पायसुद्धा ठेवायचा नाही. त्यांनी रागातच तिच्यावर ऑर्डर सोडली. त्यावर ती ओठाच्या कोपऱ्यातून तिरकस हसली आणि त्यांना म्हणाली, ओह, मला वाटलं तुम्हाला खरंच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी माझी कामं सोडून आली, पण तुम्ही तर फक्त टाईमपास करता आहात. तिच्या या वाक्यावर ते तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागले. आज जवळजवळ 8 वर्षानंतर त्या दोघांचा संवाद होत होता. या 8 वर्षात तिच्यात किती बदल झाला हे बघून त्यांना आश्चर्य वाटत होतं. तू तू मला उलट उत्तर देतेस? व्हॉट स्टार्टेड टू अर्न टू मनी इन दॅट कंपनी? यू ब्रोक युअर विंग्स. ते पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाले. तसं तिने तिची मान नकारात हलवली आणि त्यांना म्हणाली, मिस्टर सुनीत सिंग, का तुम्ही सकाळ सकाळी तुमचा BP वाढवून घेत आहात? माझ्यावर ओरडल्याने किंवा माझा राग केल्याने तुमच्या हातात तसेही काही लागणार नाही. त्यापेक्षा जस्ट चिल. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, तुला वाढवलं, हवं ते करू दिलं. जन्मताच सोन्याचा चमचा हातात घेऊन जन्माला आलेली तू, तो चमचासुद्धा मी दिला आहे हे विसरली वाटतं. तिला असं कॅज्युअल बोलताना पाहून ते आग बबूला होऊन म्हणाले, बरोबर म्हणालात तुम्ही. तुम्ही फक्त माझ्या गरजा पूर्ण केल्या, फक्त मला वाढवलं, मला हवं ते करू दिलं, पण तुमच्या नियमात राहून. पैशांची काही कमी नाही ठेवली. हो, तुम्ही मला दर महिन्याला एक मोठी अमाऊंट माझ्या खात्यावर नेहमी जमा होत राहिली, जी कशाही पद्धतीने खर्च करण्याचं माझ्यावर कोणतंच बंधन नव्हतं. फक्त मला तुम्ही जे दिलं नाही ते प्रेम होतं. माझ्यामुळे तुमचं नाव खराब होईल या विचाराने तुम्ही 4 चौघात मला ते वापरण्याचा अधिकारसुद्धा दिला नाही. जेव्हा कोणी फ्रेंडची आई किंवा वडील मला प्रेमाने जवळ घ्यायचे, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेस्टिजची चिंता वाटायची आणि तुम्ही मला त्या फ्रेंडपासून पण दूर करायचे. फक्त तुमच्या नावावर कोणता कलंक लागू नये म्हणून तुम्ही मला जन्माला घालून माझ्यावर जो उपकार केला आहे, तो उपकार मी आजन्म विसरणार नाही. हो, पण आता माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेईल. तो घेण्याचा अधिकार मी तुम्हाला देत नाही. सोनाली आज पहिल्यांदा तिच्या वडिलांसमोर एवढं बोलू शकली होती.
तिचे वडील तर तिला पाहतच राहिले. 8 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी तिच्या हॉस्टेलच्या पेपरवर सही करताना तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती त्यांच्याजवळ राहण्यासाठी रडणारी सोनाली आणि आज त्यांच्यापासून वेगळी राहण्यासाठी भांडणारी सोनाली, या दोघींमध्ये फार अंतर होतं. हे जे तुला सगळं समोर दिसतं आहे ते कमवण्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत करावी लागते. असं एका ठिकाणी बसून या प्रेमाच्या 4 गोष्टी करून फक्त गरजा भागवता येतात. जर आपल्याला काही मोठं करायचं आहे तर प्रेमाच्या मागे नाही, बिझनेसच्या मागे जावे लागते. मी एवढ्या मोठ्या उभ्या करून ठेवलेल्या या एम्पायरची तू एकटी मालकीण आहेस. तिथे अशी छोटीशी नोकरी करताना कमीत कमी माझ्या नावाचा तर विचार करायचा होतास. ते अजूनही त्यांचा हेका सोडायला तयार नाही हे बघत तिने एक लांब श्वास सोडला. तुम्हाला एवढंही समजत नाही का? मला तुमच्यासोबत नाही राहायचं. तुम्ही आजपर्यंत फक्त तुमच्या नावालाच काय ते जपलं आहे. तुम्हाला माझ्याशी आणि माझ्या फिलिंगशी काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त तुमचं नाव खराब होऊ नये म्हणून मी तिथे नोकरी केलेली नको आहे. आणि जर तिथे त्या मीटिंगमध्ये तुम्ही मला बघितले नसते तर तुम्ही मी कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नसता. तिलासुद्धा आता त्यांचा राग यायला लागला होता. तुला मी देतोय तो पैसा कमी पडतो आहे का? ठीक आहे, मी तुला दर महिन्याला अजून पैसे पाठवत जाईल, पण ती नोकरी तू आत्ताच्या आत्ता सोडायची. त्यांनी तिच्यावर ऑर्डर सोडली. ठीक आहे, मी नोकरी सोडून इथे येते. मग पुढे काय? मी या घरात बसून राहू? ती थोडा विचार करत म्हणाली, कारण तिचे वडील ज्या प्रकारे तिला नोकरी सोडून घरी यायला सांगत होते त्यामुळे तिच्या मनात वेगळीच शंका येऊ लागली. त्याची काही गरज नाही. मी म्हटलं ना, माझं जे आहे ते सगळं तुझं आहे. आणि माझ्या ओळखीतले माझ्या बरोबरीचे मेहता इंडस्ट्रीच्या मालकांचा मुलगा पुढच्याच आठवड्यात इंडियात शिफ्ट होणार आहे. तर त्यांनी मला तुझ्याबद्दल विचारलं. मग आम्ही तुम्हा दोघांची भेट घालून द्यायचं सुद्धा ठरवलं आहे. ते सांगत होते आणि ती मात्र तिच्या बापातला बिझनेसमॅन बघत होती. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता मी तुमच्या ह्या बिझनेससाठी त्या मुलाशी लग्न करावं? तिने अगदी शांततेत पुढचा प्रश्न केला, पण तिच्या या शांततेत बोलण्याने त्यांना तिच्याकडून पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली. तसे ते तिला कन्व्हिन्स करत पुढे म्हणाले, हे बघ, जर मेहता इंडस्ट्री आपल्यासोबत जोडली गेली तर आपलं नाव लवकरच फायनान्स इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट पोझिशनवर येऊन जाईल. त्यामुळे आपल्या दोन्ही बाजूने फायदा होईल. मेहतांच्या मुलांशी लग्न केल्यावर तू त्यांच्याही प्रॉपर्टीत वाटेकरी होशील आणि माझी प्रॉपर्टी तर पहिल्यापासूनच तुझी आहे. त्यांनी अगदी जिभेवर मध घोळवत तिला सांगायला सुरुवात केली. तुम्ही मॉमसोबत पण यासाठीच लग्न केलं होतं ना? त्यांच्याकडे पाहत तिने त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांच्या डोळ्यात पुन्हा राग जमा झाला. एक छोटीशी कंपनी होती तुझ्या आजोबांकडे. काय होतं तुझ्या मॉमकडे? दिसायलाही तेवढी चांगली नव्हती. मी तिच्याशी लग्न करून तिच्यावर उपकार केले, त्यामुळे ही सगळी शानोशौकत बघायला मिळते आहे तिला. ते दात ओठ खात तिला म्हणाले, मी असं ऐकलंय की त्यावेळेस आजोबांची कंपनी तुमच्या कंपनीपेक्षा मोठी होती आणि मॉम त्यांची एकुलती एक मुलगी असल्याने ती सर्व प्रॉपर्टी तुम्हालाच मिळाली. तिच्या बोलण्यावर त्यांनी टेबलवरच्या वस्तू रागात खाली भिरकवल्या. काय झालं मिस्टर सोनी सिंग? राग आला खरं बोलण्याचा? तसे ते अजूनच तिच्याकडे रागात बघू लागले. तुम्ही मॉमसोबत तुमच्या लालची स्वभावामुळे लग्न केलं, त्यामुळे तुमच्यात आणि मॉममध्ये कधीच तो नवरा बायकोचा बॉन्डिंग बघायला मिळाला नाही. आणि मी त्याच तुमच्या लालची स्वभावाचं फळ. तर माझ्याशी तुम्हा दोघांचा लगाव असणार तरी कुठून? ती उठली आणि दरवाजाकडे चालायला लागली. तसं त्यांनी त्यांच्या गार्डला आवाज देत तिला थांबवायला लावले. इफ यू डोंट अंडरस्टँड प्लेन लँग्वेज, आय कॅन अंडरस्टँड इन अ डिफरंट वे.
त्यांचं बोलणं ऐकून ती लगेच पलटली आणि 2 पावलं चालत येऊन त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना विनंती करत म्हणाली, प्लीज प्लीज असं करू नका. मला जाऊ द्या. मी इथे नाही राहू शकत. इथे माझा जीव गुदमरतो. तुम्ही सांगाल तसंच करेल. तुम्ही म्हणाल तर मी नोकरी पण सोडून देईल आणि त्या मिस्टर मेहतांच्या मुलाला सुद्धा लग्नासाठी हो म्हणेन. पण प्लीज मला अशा प्रकारे कोंडून ठेवू नका. मला हे घर नाही, जेल वाटते. तिला असं दयेची भीक मागताना पाहून त्यांचं अंतर्मन सुखावलं आणि ते तिच्यासमोर येत तिला हसत म्हणाले, हेच तर मी आधीपासून सांगतो आहे. मला नकार दिलेला आवडत नाही. तुझ्या आईला लग्नाच्या सुरुवातीलाच ही गोष्ट एकच वेळेस समजावून सांगितली आणि ती समजली सुद्धा. तू सुद्धा तुझ्या आईसारखीच लगेच समजून घेतलं. याचाच मला आनंद आहे. चल आता तुझ्या रूममध्ये जा, कारण बाहेर तर मी तुला जाऊ देणार नाही. त्या आनंदात तिला म्हणाले, किती तो आनंद मला तुमच्या पायात बघून. पण तुम्ही हे विसरता आहे, मी तुमचीच मुलगी आहे. आपण इथे जे पण बोललो आहोत त्याची रेकॉर्डिंग तिथे माझ्या रूमवर ॲटोमॅटिक होत आहे. असं म्हणत तिने तिच्या हेअरची क्लिप काढून त्यातला कॅमेरा त्यांना दाखवला. तू तुझ्या बापाला भेटायला आली होती की कोणाला चोरी करताना पकडायला? ते कॅमेऱ्यात पाहत तिला रागात म्हणाले, आता काय आहे, ज्याचा बाप ज्याचे डॅडी मिस्टर सुनी सिंग असतील त्यांना तर अशा सर्व प्रकारची खबरदारी घ्यावीच लागते ना. ती नाटकी करत म्हणाली. तसं तिच्याकडे पाहून त्यांना अजूनच राग आला. आणि काय होईल तुझ्या या रेकॉर्डिंगने? माझी माणसं आत्ता जाऊन ते सर्व इथे घेऊन येतील. ते तिच्या हातातल्या कॅमेराकडे पाहत कुत्सितपणे हसले. एवढी मूर्ख समजता का होतोय मला? जर मी तुम्हाला इथे कॅमेरा दाखवू शकते तर तिथली रेकॉर्डिंग ॲटोमॅटिकली दुसऱ्याकडेही पाठवू शकते ना. तुम्ही पण ना, आता वय झालंय तुमचं. या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला समजत नाही. जाऊ द्या, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मी निघते. मॉम आलीच घरी तर तिला सांगा मी येऊन गेल्याचं. अरे हो, पण तुम्ही सांगणार कसे? तुम्ही तर घरी पाहिजे ना आता. आपली ही मीटिंग झाल्यावर नक्कीच कुठेतरी बिझनेससाठी दुसरी मीटिंग ठेवली असेल तुम्ही. ओके, गुड बाय. आता मात्र त्यांनी तिला अडवलं नाही आणि ती सरळ दरवाजातून मागे वळूनही न पाहता पुढे निघून गेली. बाहेर येऊन तिने एक मोकळा श्वास घेतला आणि हातात पकडलेल्या त्या हेअर क्लिपकडे पाहत तिथेच रस्त्यावर फेकून दिली. त्या हेअर क्लिपमध्ये कोणताही कॅमेरा नव्हता, पण त्या हेअर क्लिपचा आकार कॅमेऱ्यासारखा होता. म्हणून तिने आणि कनकने काहीतरी नवीन डिझाईन या विचाराने ती हेअर क्लिप घेतली होती, जी वेळेवर समोर गार्ड बघून तिला आठवली आणि तिने पुढचा ड्रामा केला. ती निघाली तिथून पुन्हा या घरात पाय न ठेवण्याचा निश्चय करून. तर मित्रांनो, आज पहिल्यांदा सोनालीने तिच्या वडिलांसमोर डोळ्यात डोळे घालून उभी राहण्याची हिंमत दाखवली. जिथे वर्षानुवर्ष ती शांत होती, तिथे आज तिचा प्रत्येक शब्दात आग होती. पण हा शेवट नाही आहे, कारण मिस्टर सोनी सिंग इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नाहीत. आता पुढे काय होणार? सोनाली खरंच तिचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगू शकेल की तिच्या वडिलांचा हा खेळ अजून मोठं वळण घेणार? आणि या सगळ्यात महत्त्वाचं, कनक आणि सोनालीचं पुढचं पाऊल काय असणार? तुम्हाला काय वाटतं? सोनालीने जे केलं ते बरोबर होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असा पॉवर पॅकेट आणि इमोशनने भरलेला भाग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग आणखी मोठा स्फोट घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.